वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आणि शिक्षकांनी एक आगळा उपक्रम राबवलाय। मुलांना त्यांच्या कलाने शिकवण्यासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी मुलं शाळेत येत नाहीत अशा मुलांच्या घरापर्यंत पोहोचून आई-वडिलांना समज देऊन आणि मुलांना त्यांच्या मनातील भीती दूर करून शाळेत येण्याची विनवणी हे शिक्षक करताना दिसतायत। पोहरादेवीच्या जिल्हा परिषद शाळेला लाभलेल्या अशा आदर्श शिक्षिका आणि शिक्षकांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे। खरोखरच या समाजशील शिक्षकांना आणि सावित्री फुलेंच्या लेकी असलेल्या या शिक्षिकांना खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवलं पाहिजे। यामध्ये प्रामुख्यानं संध्याताई गायकवाड या पुढाकार घेऊन शाळेमध्ये अनुपस्थित राहत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यास अक्षरशः विनवणी करताना दिसतात। अशा या शिक्षकांना महाराष्ट्र शासनानं आदर्श शिक्षिका पुरस्कार द्यावा, परंतु तत्पूर्वी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी इथले नागरिक करतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। शाळेत कोण नाही आली तू? अभ्यास नाही केला म्हणून मग मी मारणार आहे का? अभ्यास नाही केला तर तू काय सांगितलं होतं? मी अभ्यास नाही केला तरी घाबरायचं नाही, मी मारणार नाही। अशी कारण नाही सांगायची। हे कारण नाही सांगण्यासारखं, ये तयारी करून चल। आणि ती भारती कोणी वर्गात आहे बाई? ती का चौथीला वाटते कडेगाव टीचरच्या बाई तू शाळेत आहे ना? हिचं काय काम आहे? हिचं काहीच नाही। तिला दररोज पाठव जा। आमच्यासारख्या ओरडून काय आता जरा मग दररोज यावं लागेल इथं। ही तर रोडवरच आहे हिचं। बाबा उमेश काका त्यांनी गेलते तिच्या वावरात मी चक्कर माराले, दुसरा हाकलाले तर त्याला वाघ दिसला होता। मग त्यांनी गाडी घेऊन तिकडे गेलते। हो का? दिसला वाघ नाही तुमच्या शेतात? हो टीचर। पाहिला का तुम्ही? हो टीचर। तुमच्या घरच्या आहे ना? तू पाहिला? काय काय पाहिलं? आपल्या या नर्सरीमध्ये पोहरादेवीच्या गार्डन मध्ये जे जंगल केले ते वाघ म्हणजे तुमच्या शेताच्या जवळून गेला रात्री? हो। कधी? हो का? आपल्या इथं? आपल्या वावरामध्ये? हा आला होता। हे आता या आपल्या दिग्रस पोहरादेवी रस्ता। आता मागे एक न्यूज आली होती, ती पाहिली का तुम्ही? ती आई कांदा लावत होती आणि हा बसून का काय होता? पाहिली ही न्यूज तुम्ही आहे ना? बरं काय कशामुळे रे? कशामुळे? लाकडं म्हणून सोडले? कोणी सोडले? व्हेरी गुड। हा मला सांगा, माणसाने काय केले रे? स्वतःच्या फायद्यासाठी जंगल तोडले। मग आता त्यांचा जिथं निवारा होता, आता ते राहिला का? त्यांना खायला प्यायला आता काही निवारा त्यांचा राहिलाच नाही। त्याला खायला प्यायला काही भेटतच नाही, कारण त्यांना जंगलामधूनच भेटते ना सगळं। जंगल हे त्यांचा निवारा राहते, जंगलात राहणे आणि त्या झाडाला जे फळं येते, झाड पत्ते पाले खाऊन ते राहते। किंवा लहान त्यांच्यापेक्षा लहान जे प्राणी असतील त्यांना मारून खातात, पण जंगलच नाहीसे झाले आता। कोण नाहीसे केले जंगल? कोण केले? माणसाने तोडले ना जंगल। मग आपण त्याचे घर तोडले म्हणून आता ते काय करायले? ते आता आपल्या घरात यायले। ते आता आपल्या गावात यायले, आपल्या घरात यायले ना आपल्याला खायले आता। मग काय केलं पाहिजे आपण? झाडं तोडले नाही पाहिजे आणि झाडं वाचवले पाहिजे आणि लावले पाहिजे, नाही तर काही खरं नाही। बिबटे आपल्याला सगळ्याला खाऊन घेतील। नांदेड जिल्ह्यातील उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमरी इथं त्यांचा भव्य सत्कार केलाय। तसंच हिमायतनगर तालुक्यातील पवना या शिवारात लवकरच ऊस कारखाना उभारण्यात येणार असून कारखान्याकरता जागा दिलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी केलाय।
ऊस कारखाना या वर्षात उभा करण्याचा मानस असून या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असल्याचं माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितलं। यावेळी हिमायतनगर नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक भाईसह नगरसेवकांचा सत्कार कवळे गुरुजी यांनी केला। या प्रसंगी उद्योजक संदीप पाटील कवळे यांनी सर्वांचा सत्कार केला। यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी माझे सर्व सहकारी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि मी या निमित्ताने सर्वांना खूप खूप वाढदिवसांच्या शुभेच्छा देतो। आणि आज या छोट्याखानी कार्यक्रमाला उपस्थित सर्वच आता व्यासपीठावरील मान्यवर, सर्व आपल्या कारखान्याचा स्टॉप, माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी आणि सरांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि मित्रांनो, तर या ठिकाणी पण सगळ्यांनी आपापलं कुलकर्णी ज्या ज्या उद्योगाची सुरुवात केली तो उद्योग यशस्वी करून दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सरांनी केलं। मग ते डेअरीचा असो, पतसंस्थेचा असो, कारखान्याचा असो, म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, कारण जे स्वप्न त्यांनी आता हिमायतनगर तालुक्यामध्ये जो कारखाना उभा करण्याचं त्या ठिकाणी पाहिलं आणि ते खऱ्या कृतीमध्ये त्या ठिकाणी आज उतरताना दिसत आहे। कारण आपण या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या कारखान्यासाठी जमीन दिली त्या शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला, म्हणजे सुरुवात झालेली आहे। म्हणून आमच्या हिमायतनगर हदगाव, खास करून हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी आज, परवाच मला माझ्या मते सर आले होते हिमायतनगरला आणि नगराध्यक्षाकडे माझ्या मते सत्कार समारंभ झाला होता। ती बातमी आमच्या गोपतवाड साहेबांनी टाकली। ती बातमी वाचल्यानंतर मला बरेचसे फोन आले की साहेब अभिनंदन, धन्यवाद धन्यवाद। म्हणजे लोकांना किंवा शेतकऱ्याला आता असं जाणवू लागले की आता कुठेतरी आपल्या शेतीतून, कारण आज पाहिलं तर आपण बाकी पिकाचं सगळं काय असं झालं आता निसर्गावर, कारण सोयाबीन पेरतो आपण, सोयाबीन पेरताना आपण त्याचा अवरेज काढतो की 10-12 क्विंटल मला होईल, पण तो हातापर्यंत तिथे हातात येईपर्यंत 2-3 क्विंटलवरच चाललं, कारण निसर्गाच्या अवकृपेमुळे त्या ठिकाणी बाकी पिकं जे आहे त्या पिकाचं कुठंतरी उत्पन्नामध्ये घट होत चालली। पण ऊसाचं पीक हे शेतकऱ्याला सगळं आता शेतकऱ्याला असं जाणवतं की हमीचं पीक आहे, हमीचं पीक आहे पण ऊस लावून करावं काय, कारण व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी हिंमत करत नाहीत। आज जसं या ठिकाणी ही सुरुवात हिमायतनगर तालुक्यामध्ये झालेली लोकांना कळली, तर लोक त्या ठिकाणी म्हणजे एवढं त्या ठिकाणी समाधानी आहेत। लोकांचं म्हणणं की आता कुठेतरी आपल्याला 4 एकर जमीन आहे, 2 एकर तर त्या ठिकाणी ऊस लावता येईल आणि हमीचं त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल। म्हणून मी सर आणि सरांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी हिमायतनगर तालुक्याचा शेतकरी म्हणून मी मनापासून त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। आणि हे लवकरात लवकर लवकरात लवकर याची मुहूर्तमेढ राहून या ठिकाणी पुढची त्या ठिकाणी वाटचाल लवकर करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा या आणि तिथं आल्यानंतर की आता आमची जी काही टीम आली, आता मला बरेच जणांचे फोन आले, तर आम्हाला का म्हणजे निरोप दिला नाही, म्हणजे अजूनही म्हणजे खूप जण या ठिकाणी आले असते, पण आता तो कार्यक्रम सगळ्याला बोलून आपण त्या साईडवर करू जिथं मला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे। निश्चित एक चांगला त्या ठिकाणी सगळ्याला बोलून पुढचा वाढदिवस तिथंच, त्यामुळे परत एकदा खूप खूप सरांना शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य
अतिशय सुखमय आणि त्यांच्या भरभराटी जो काल ना जो व्यक्तीचे विचारच दुसऱ्यासाठी त्या ठिकाणी आहेत, निश्चित त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी येणाऱ्या त्यांच्या आयुष्यात चांगलंच त्या ठिकाणी होणार. म्हणून परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व इथं आल्यानंतर सरांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, आमचे संदीप पटेल, मग त्यांचे सर्व कारखाना स्टाफ यांनी इथं आल्यानंतर माझ्या सहित माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय भारत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांनी शहरवासियांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत मूलभूत सुविधांवर ठाम भर द्यावा, असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केलंय. नगर परिषदेत लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्ष विश्रांती माधव पाटील कदम यांच्या नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहण सोहळा पार पडला. त्यानंतर नगर परिषद प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मुदखेड शहराचा वेगानं विस्तार होत असतानाही फक्त इमारती उभ्या राहणं पुरेसं नाही. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नियोजन याशिवाय शहराचा संपूर्ण विकास साध्य करता येणार नाही. शहरात पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षणाच्या सोयी सुविधा याबरोबरच स्वच्छता आणि सार्वजनिक सेवाचा दर्जा उंचावावा. मुदखेड शहर स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित व्हावं या उद्देशानं पुढील काळात वाटचाल केली जाईल, असं चव्हाण म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. फटाक्यांच्या आतिषबाजीत मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी. मुदखेडची 1999 पासून जे मोठ बांधून ठेवली, जे मुदखेडला संस्कार घडवले, जे मुदखेड चांगल्या मार्गावर नेण्याचा तुम्ही 100% प्रयत्न केला, त्या गोष्टीला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मुदखेडचा विकासाचा गाडा असेल, मुदखेडच्या कोणत्याही गोष्टी असेल, 100% चांगल्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक, अध्यक्ष आमच्या वागण्यामुळं तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, गावात किंवा तक्रार करणार नाही, याची 100% काळजी घेऊ. कारण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आता हे पद हे आम्हाला काही नुसतं घेऊन मिरवायचं नाही किंवा हा इशारा घेऊन फिरायचं नाही, तर लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कामासाठी, तर लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी हे पद आहे. 100% हे आम्ही करून टाकू. येणाऱ्या काळामध्ये कोणता विषय असो, 100% आपल्या नेतृत्वामध्ये मुदखेडचा चांगला विकास करून टाकू. आणि साहेब, तुमचे मनापासून आभार मानतो की मला तुम्ही एवढं सांभाळून घेतलं. जेव्हापासून मी 21-22 वर्षाचा असेल तेव्हापासून तुमच्या सोबत काम करतो, पण तेव्हापासून जे तुम्ही मला आजपर्यंत सांभाळून ठेवलं, कोणत्याही गोष्टीत कमी पडू दिली नाही. काही असो, जिथं कुठं काय असतील समजून सांगण्याचं काम असेल, कधी रागाने मला नीट काही चुकत असेल तर रागाने सुद्धा सांगितलं, पण ते माझ्यासाठी चांगलंच होतं. कारण मी इकडे तिकडे भटकून नाही कोणा गोष्टीसाठी, चांगल्याच गोष्टी मला साहेबांनी सांगितल्या. त्याच्यामुळे साहेबांनी मला खूप प्रेम दिलं. त्या प्रेमाचं मी कधी माझ्या आयुष्यामध्ये परतफेड करू शकणार नाही. किती जरी चव्हाण घरांची मी सेवा केली ती कमीच आहे. येणाऱ्या काळामध्ये साहेब 100% लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्या तयारीसाठी म्हणून आम्ही तिथूनच आम्हाला चांगलं लागू की आमच्या कोणत्याही याच्या गोष्टीमध्ये कुठं तुम्हाला आढळणार नाही किंवा मुदखेडच्या नगरसेवक असतील, अध्यक्ष असतील, याच्या कामामध्ये कुठेही कमी जास्त झालं म्हणून. भाभी, तुमचं मनापासून आभार मानत येईल. मधला 2 वर्षाचा काळ म्हणजे दुःखाचा होता, खूप त्रास झाला काही गोष्टी राजकीय, पण भाभी तुम्ही मला ताकद दिली. घरीच असेल तर भाभी माझ्या पाठीशी उभं टाकली. चिंता करू नको, मी तुझ्या पाठीच्या म्हणायच्या. जेव्हा केव्हा मला काही गोष्टी वाईट वाटायच्या, मनाला लागायच्या, काही चूक नसताना सुद्धा काही त्रास व्हायचा, काही नसताना, पण भाभीने मला हिंमत दिली, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एका आईसारखं भाभीने प्रेम दिलं. त्या चव्हाण घरांची मी उपकार कधी करू शकणार नाही. या ठिकाणी जास्त बोलणार नाही, साहेबाला बोलायचंय, दिदीला ऐकायचंय, म्हणून मी जास्त न बोलता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुदखेड नगरपालिका येथे व्यासपीठावर उपस्थित माननीय अशोकराव चव्हाण साहेब, तसंच माजी आमदार आणि माजी आमदार आणि आपल्या सर्वांच्या हृदयातले आमदार अमिताताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित नरेंद्र दादा, नागलीकर मामा, दत्तू दादा, नवनिर्वाचित विश्रांतीताई, ज्यांना ह्यापुढे 5 वर्ष विश्रांती नाही आहे, सर्वच नगरसेवक, सेविका. इकडे खरं म्हणलं तर 51% महिला आहे, कारण नगर अध्यक्ष आपले महिला आहे. असं म्हटलं जातं की घरी जर मुलगा जन्माला येतो तर त्या घराचं भाग्य असतं, पण घरी जर मुली जन्माला येतात तर त्या घराचं सौभाग्य असतं. आणि मला अभिमान आहे
आज ताई इतकी सुंदर बोललाय, इतकी सुंदर त्यांनी मनात त्यांची भावना व्यक्त केले. खरंच आनंद वाटतो. महिलांना, स्त्रियांना आज आपल्या समाजात एक स्थान मिळालेलं आहे. आमदार म्हणून आज मला सुद्धा आनंद होतो. साहेबांचं तर नेहमीच मार्गदर्शन असतं, आईचं सुद्धा नेहमीच मार्गदर्शन असतं, आजी आजोबांचा आशीर्वाद सुद्धा नेहमी आपल्या सोबत असतं. त्यामुळे आपला मुदखेड जो तालुका आहे, मुदखेड जो शहर आहे, त्याचा विकास करायचे प्रयत्न आमचे नेहमीच राहिलेले आहेत. आणि ह्या पुढे सुद्धा मला असं वाटतं मुदखेड ह्या सिटीचं आपण कायापलट लवकर करणार आहोत. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड आणि विकसित मुदखेड हा नगरपालिका आपल्या सर्वांनी, या पूर्ण जनतेने आपलं मन झोकून सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नगरसेविकांना निवडून आणलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. 2026 हा नवीन वर्ष, मला असं वाटतं हा नवीन वर्ष अतिशय सुंदर आपल्या मुदखेड सिटीसाठी राहणार आहे, मुदखेड शहरासाठी राहणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाची सुद्धा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. परभणी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची भव्य प्रचार रॅली संपन्न झाली. या रॅलीला प्रथम महापौर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे, माजी नगरसेवक राजू शिंदे, सुरेंद्र रोडगे, माऊली मोहिते, कृष्णा कटारे तसंच उमेदवार सिद्धांत हाके, वैभव शिंदे, अस्मिता वाकळे, दीपाळी कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभागातील नागरिक, महिला, युवक आणि बालक वर्गाचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. मानवत शहर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले. नगराध्यक्ष राणी अंकुश लाड यांच्या नेतृत्वात बहुसंख्येने नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीदरम्यान अंकुश लाड यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मागील काळात त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मानवतकरांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला. या निवडणुकीत मानवत शहरवासियांना एक वचननामा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला होता. येणाऱ्या काळात तो वचननामा पूर्ण करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी बोलताना सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. त्याचे खूप आणि राजेश दादांनी खूप हे केले. शिव मॅडमचे पण खूप त्याच्यात हातभार आहे. सगळ्यात जास्त श्रेय माझ्या पतीला देते मी. अच्छा, आपण अध्यक्ष मी या खुर्चीवर बसली मी नाहीये, माझे पती बसले. अहोरात्र त्यांनी काम केले ते, त्याच्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. सर, या दृष्टी ठेवून सर्वांना निश्चित मी सर्वप्रथम सर्व मानवत नगरातील माझ्या सर्व शहरवासियांचे मनपूर्वक अगदी पक्षाच्या वतीने धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्षपदी आदरणीय सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांची निवड केली, त्यांना संधी दिली आणि सर्व माझ्या 16 नगरसेवकांना या नगरपरिषदेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम मानवतवासियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं जी निवडणुकीमध्ये आम्ही जो काही जाहीरनामा असेल या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत डॉक्टर साहेबांनी अत्यंत मेहनत घेऊन व त्यांचे सर्व टीम, प्रकाश शेट असतील, पंकज आंबेगावकरजी असतील, सुरेश काबराजी असतील, सर्व आमचे निवडून आलेले नगरसेवक असतील व सर त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रमुख मान्यवर असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी जेवढ्या जिद्दीने, चिकाटीने या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांना प्रतिसाद मानवतवासियांनी दिलेला आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या काही आम्ही गोष्टी बोललेलो आहेत, जे काही आम्ही वचननामा दिलेला आहे, त्या माध्यमातून उद्याच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करू आणि निश्चित स्वरूपामध्ये डॉक्टर अंकुश लाड व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास निश्चित स्वरूपामध्ये करू, अशा पद्धतीचं मी आज आपल्या माध्यमातून या मानव जनतेला कळवू इच्छितो. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 ते 2022 या कालावधीत उद्धव ठाकरेंनी या देशातील मोठा भ्रष्टाचार 2G, 3G, 4G गोल स्कॅम केलाय. उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या कालावधीत या 25 वर्षात या देशात घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेत केलाय, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केलाय.
मुंबईची महानगरपालिका रडते, किंचाळत ओरडते, ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे. लचके तोडून दशकोदशकी तिला त्यांनी घायाळ केलं, त्या पापाचा हिशोब आता जगाकडे ती मागते, असं साटम म्हणालेत. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी आपल्या समोर 1997 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेली बनवाबनवी ही आपल्या समोर मी मांडत आहे. आणि त्यामुळे बघा, अशी ही बनवाबनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 97 ते 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G, 3G, 4G, कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाहीये. सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं धुळ्यात आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते श्री एकविरा देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तब्बल 101 नारळ वाढवून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन, आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना नेते तसंच राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार शकुंतला कांबळे, अब्दुल खान, सावित्रीबाई वाणी आणि गणेश लोखंडे यांच्या समर्थनार्थ ही प्रचार रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात हातात विकासाची मशाल घेऊन निघालेल्या या रॅलीत जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, भ्रष्टाचाराला आळा घाला अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. काय सांगाल, आपल्याला उमेदवारी मिळाली ती उघड्या गटातर्फे, परंतु पक्षचिन्ह देण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागली. काय वाटतं आपल्याला याबद्दल? पक्षाकडून खूप आम्हाला खूप हे झालेलं आहे, त्रास झालेला आहे. हे पक्षासाठी भेटावं म्हणून सनी आम्ही खूप प्रयत्न केला. 4-5 दिवसापासून खूप टेन्शनचं वातावरण होता आणि आता खूप आनंद वाटतोय. ते महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि तसेच गावकऱ्यांची सुद्धा आमची सगळ्यांचा आमच्या आशीर्वाद आहे आम्हाला. काय झालं आता ते काही सांगू शकत नाही आम्ही, पण आता जे झालं ते झालं. पण आता इथून आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादानं निवडून येणार. आपल्याला पक्षाचं चिन्ह मिळालंय, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. दानवे साहेबांचा तसंच बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असून आणि तसेच किशोर भाऊ, रशीद भाई, लोखंडे भाऊ, ते सगळ्यांचा आशीर्वाद असून हे ताई सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या सोबत तसंच आमचं सगळं कुटुंब पूर्ण परिवारानं आम्ही पुढं निघणार आणि हे निवडून येणार. अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. अमरावती शहराला अमृत योजनेअंतर्गत 998 कोटी रुपये दिलेत. अमरावती विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठं वैमानिक केंद्र उभारले. अमरावतीच्या अंबा नाल्यासाठी विकासासाठी 100 कोटींची तरतूद करणार.
अमरावतीच्या भुयारी गटार योजनेसाठी 256 कोटींची तरतूद करणार. त्या संपूर्ण योजनेतून अमरावती शहर विकसित होईल, अमरावती शहराचा विकास होईल. त्यामुळे निश्चितच अमरावतीची जनता भाजपासोबत राहील आणि बहुमतानं मला कौल देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्यावरनं हे स्पष्ट आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे. 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती. त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या. अमृत 2ची पाणी पुरवठा योजना असेल, 998 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतनं या ठिकाणी मिळाले. रस्ते विकासाला जवळपास 212 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला. आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे. त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साधारण 12 तारखेला नाशिकमध्ये सभा होणार आहे असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत हे देखील येतील असं नियोजन करणार आहेत. नाशिककरांचा सर्वांगीण विकास हा आमचा नारा असणार आहे. शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांची सत्ता येणार हा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. माणूस केंद्रामध्ये राहणार अशी परिस्थिती आहे. अनेक सिने अभिनेत्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील त्यांच्या नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला. याला कारणीभूत कोण आहे? मग आतापर्यंत कोण होते? उलट तशी परिस्थिती निर्माण होऊ नये. मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस फेकला गेलेला आहे, त्याला जावं लागलेलं आहे, तो मराठी माणूस परत मुंबईमध्ये कसं येईल? त्यांना कमी दरामध्ये स्वस्त घरं कशी उपलब्ध होतील? त्यांना रोजीरोटी, रोजगार कसा निर्माण करता येईल? हे नियोजन आपल्या शासनाने केलेलं आहे. आणि म्हणून अनेक चांगल्या योजना घरांच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग माथाडी कामगार असतील, आपले डबेवाले असतील, आणि जे आपले मुंबई मधले मराठी माणूस अगदी मुंबईच्या बाहेर जो गेलेला आहे त्याला परत कसं आणता येईल याचं नियोजन केलेलं आहे. बिनविरोध निवडून आले त्यावरून या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.